माझ्या सगळ्या लहान भावांना आणि बहिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. खरं तर आजचं सेशन घेण्यामागचं कारण जे आहे त्याच्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत. साधारणतः 2-3 महिन्यापासून बरेचसे मुलं घरी आहे, एक्झामच्या डेट्स क्लिअर नाही आहे, सारं कन्फ्युजन झालं आहे आणि त्यात अजून कधीतरी ह्या सगळ्या टेन्शनच्या याच्यामध्ये गावाकडं वगैरे आपण असतो, कोणीतरी येऊन काहीतरी सांगतं वगैरे वगैरे, असं सगळं वातावरण आहे. मला बरेचसे तुमच्यातले मुलं ओळखतातच, बरेचसे म्हणजे सगळेच ओळखत असतील. आता जशी फेज तुमच्याकडे कोरोनाची आली तेव्हा माझ्या वेळेस पण स्वाईन फ्लीची फेज येऊन गेलेली आहे. आता MPSCच्या तारखांची डेट्स पुढची कोणाला माहीत नाही, सगळ्या एक्झाम कॅन्सल झाल्यात. सरकारनं सांगितलं आहे की पुढची भरती कधी होईल हे आपल्याला कोणाला माहीत नाही. पण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नये एवढं माझं एक प्रामाणिक मत आहे. आपण जनरली महाराष्ट्रीयन माणूस असतो तो फक्त MPSCची एक्झाम सोडून कुठलीही एक्झाम देत नाही, त्याला फक्त MPSCच द्यायची असते. पण मी जेव्हा आता ऑफिसमध्ये गेले, माझे 11 वर्ष झाले UPSC पास होऊन मला, तर मी जेव्हा बघतो तेव्हा नॉर्थ इंडियन जे मुलं आहे ते सगळे स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम देतात, UPSCची देतात आणि जो माणूस MPSCची एक्झाम देतो त्याला ती एक्झाम काहीच अवघड नसते. पण आपले मुलं त्याला हातच लावत नाही, बँकिंगची एक्झाम देतात, रेल्वेची एक्झाम देतात. आपण फक्त एक डोक्यामध्ये ठेवलं एखाद्या गठ्ठ्यासारखं मला PSI व्हायचंय का, त्याच्यासाठी 4 वर्षे 6 वर्षे त्याच्यावर ते करल. पण आपण जर या सगळ्या एक्झामचा सिलेबस बघितला, PSI असेल, राज्यसेवा असेल, UPSC असेल, रेल्वे TC असेल, RRB असेल, बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, या सगळ्यांचा सिलेबस कुठेतरी सारखाच असतो. प्रत्येक परीक्षेमध्ये मॅथ्स असतं, प्रत्येक परीक्षेमध्ये बुद्धिमापन चाचणी असते, प्रत्येक परीक्षेमध्ये इंग्लिश असतं आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जनरल नॉलेज असतं. या 4 गोष्टी जर सगळ्या एक्झाममध्ये असतात तर आपल्याला प्रॉब्लेम कुठे? तर आपण काय करतो, फक्त एक धरलं का ती सोडून दुसरी कुठलीच एक्झाम देत नाही. आणि दिल्यानं काय फरक पडतो? तिथं जाऊन एक्झाम ट्राय केली तर आपल्याला कळतं ना आपण खरोखर यात डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न बघतो आपण, क्लार्क व्हायच्या लायकीचे तरी आहोत हे तरी कळतं, तेही कळतं. आणि आपण तिथे गेल्यानंतर आपलं बिहेवियर काय आहे, आपण त्या प्रेशरमध्ये कसं हे करतो, किंवा आपल्याला चुकून जर झालो आपण क्लेरिकलमध्ये सिलेक्शन, स्टाफ सिलेक्शनला सिलेक्शन झालो, तरी पण आपण ती पोस्ट हातात घेऊन पण अभ्यास पुढचा करू शकतो. आणि अशा जे फेजेस आहेत त्या येतच असतात. मी 2001 ते 2003 माझ्या काळामध्ये राज्यसेवेची एकही ॲड आली नव्हती. 2003ला जेव्हा राज्यसेवेची ॲड आली तेव्हा फक्त 77 जागा होत्या आणि त्यामुळेच कदाचित मी UPSCकडे वळलो. जर राज्यसेवेची रेग्युलर ॲड असती तर मी UPSC कधीही दिलेली नसती. म्हणजे असं ब्लेसिंग इन डिस्गाईज नावाचा काही प्रकार असतो, तो माझ्या बाबतीत घडला म्हणून मी UPSCकडे वळालो. नाहीतर मी आपला तुमच्याच सारखा, म्हणजे मी तुमच्यातलाच आहे त्यामुळे माझे विचार तुमच्याच सारखे होते. तुमच्याच सारखा मी फक्त याला चिटकून राहिलो असतो, राज्यसेवेला कुठेतरी नायब तहसीलदार फेशीलदार झालो असतो जास्तीत जास्त. पण म्हणजे कधी कधी या आपल्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज मधून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि त्यातून मग आपलं पुढं काहीतरी वेगळं पण करिअर होतं. आणि असा मी चुकून पडलो आणि मी ट्राय केला आणि निघून गेलो. माझ्याबरोबरचे खूप सारे मुलं होते, माझ्यापेक्षा खूप हुशार होते, ते नायब तहसीलदार झाले, TILR झाले, सेक्शन ऑफिसर झाले आणि तिथंच लटकून पडले. म्हणजे ते खरोखर इंटेलिजंट होते पण त्यांनी फक्त आपल्या बुद्धीचा वापर केला नाही. त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आपल्या एक्झाम्स कधी होणार आहे काय आपल्याला काही माहीत नाही. UPSCनं ऑलरेडी 2 दिवसापूर्वी त्यांचं टाईम टेबल डिक्लेअर केलेलं आहे. तरी ते टाईम टेबल पाहून थोडंसं जर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केला मित्रांनो तुम्ही, तर मला वाटतं नक्की फायदा होईल. कारण तुमच्यातले 99% पोरं आता घरी आहे. आम्हाला माहिती गावामध्ये कोण काय करतंय, कुणीच काही अभ्यास करीत नसणार आहे, सगळे इकडं तिकडं रुबाब ठोकाडेगिरी करीत असतील. तर ते कृपया बंद करा. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की बाबा रे घरचे म्हणतात तो पुण्याला असतो, त्याला तिथे जेवायला मिळत नाही, लय हाल आहे त्याचे, खाऊ द्या त्याला, राहू द्या त्याला, हे सगळे बंद करा. घरचे आपल्याला पुण्याला कशा परिस्थितीतून पैसे पाठवतात याची जाणीव ठेवा. आणि ती जर जाणीव होत नसेल तर कडाक्याच्या उन्हामध्ये एक दिवस आपल्या आईवडिलांबरोबर जा आणि दिवसभर काम करून पहा. संध्याकाळी तुम्हाला जर नाही हातपाय दाबायला लागले तर माझं नाव बदलून ठेवा. म्हणजे आपल्याला नक्की जाणीव होईल अभ्यास करताना की आपले आईवडील जेव्हा आपल्याला 5,000 रुपये पाठवतात लोकांकडून मागवून, काहीतरी जमिनीचं काहीतरी हे करून, कुठून तरी कोणाच्या तरी पाया पड, काहीतरी गहाण ठेव, आणि त्या 5,000 रुपयाचा आपण कसा उपयोग करतो, त्यातल्या प्रत्येक रुपयाचा उपयोग करताना आपलं डोकं ठिकाणावर राहील. म्हणून माझं तर पहिल्यांदा सगळ्या गावाकडे असणाऱ्या माझ्या लहान भावांना बहिणींना आव्हान आहे की उद्यापासून तुम्ही सकाळी 7:30लाच रानात जा. आई वडील जे करत असतील ना ते सगळं काम करा. आणि काहीच काम नसेल ना, ढेकं फुडीत बसा. म्हणजे कमीत कमी ऊन लागलं ना, हे जे डोके ठिकाणावरून गेले ना WhatsApp वगैरे याच्यामुळं, तेवढे डोके तरी तुमच्या ठिकाणावर येतील. कारण काय झालंय, आता प्रत्येक विद्यार्थ्याला WhatsApp हे ते त्याच्यामध्ये सारखा खालीवर खालीवर खालीवर, ह्या कट्ट्यावर आहे, त्या कट्ट्यावर आहे, ह्या ग्रुपवर आहे, त्या ग्रुपवर आहे, काही नाही तर त्याच्यावरच सुरुवात केली सगळ्या याला, ग्रुप डिस्कशन चालू केले वगैरे वगैरे वगैरे. पण ॲट द एंड ऑफ द डे आपण जोपर्यंत स्वतः वाचत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यापर्यंत काहीच जाणार नाही. नाही तर ते फक्त कॉपी आणि पेस्ट होईल, कॉपी आणि पेस्ट होईल. म्हणजे त्या कॉपी पेस्टचा काही उपयोग नाही आहे.
तर गावाकडे तुम्ही आहात तर याचा पण एक चांगला उपयोग करता येईल. UPSCचं शेड्यूल बघा, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामचं शेड्यूल बघा, बँकिंगच्या एक्झामचं शेड्यूल बघा, RRBच्या ज्या कुठल्या एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झामचं शेड्यूल बघा. तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय ना, बाबा रे तू UPSC पास झाला ना, IAS झाला ना, जाऊ नको, तू डेप्युटी कलेक्टरच व्हाय 2 वर्षानंतर, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा, किंवा जेव्हा हे क्लिअर होईल तेव्हा. पण तू तुझा आज जो गावाकडला वेळ आहे तो वेळ वाया घालू नको. कारण काय, आज हा 3 महिने जे किंवा 2 महिने जे जीवनातून जाणार आहे ना, ते परत कधीच तुम्हाला कोणीच देणार नाही मित्रांनो. आणि एवढं कळकळीने सांगायचं कारण असं आहे, या सगळ्या फेजेसमधून मी गेलेलो आहे आणि याच्यामध्ये ना काय त्रास होतो, लोक किती छळतात, हे सगळं मला माहिती. दुसरा एक ट्रेंड मी आजकाल बघतो, पोरं पुण्याला राहतात, परीक्षा देतात आणि तिथून आईवडिलांना खोटंच सांगतात, झाली माझी प्रिलिम्स, झाली माझी मेन्स, नाही झालो इंटरव्ह्यूला. कृपा करून आपल्या अडाणी आईवडिलांना खोटं सांगू नका. कारण आहे ना, ते इकडं खूप कष्ट करतात आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणारा 1-1 रुपया पाठवतो. त्यामुळं त्यांच्या कष्टाला न्याय द्या. नापास झाले असेल ना, सरळ नापास झालोय सांगा आणि स्वतःची लाज बाळगा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि पुढच्या वेळेस आपल्या आईवडिलांशी आपण स्वाभिमानानं कसं बोलू त्याच्यावर तुम्ही जोर द्या आणि त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करा. मला माहिती सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे विषय येतच नसतात, मला येत नव्हते, आजही मला गणित चांगलं येत नाही, पण त्याने काही फरक पडत नाही. पण जे विषय आपल्याला परफेक्ट येत आहे, समजा एखाद्याला गणित येत नाही, त्याला सायन्स चांगलं येतं, त्याला हिस्ट्री चांगलं येतं, त्याला इकॉनॉमिक्स चांगलं येतं, जे आपल्याला विषय चांगले येत आहे ते परफेक्ट करा आणि जे विषय आपल्याला थोडेसे कच्चे वाटत ते ॲव्हरेज करा. आपल्या परफेक्ट विषयामध्ये आपला मार्क गेलाच नाही पाहिजे आणि जे आपल्याला ॲव्हरेज विषय येत आहे किंवा कमी येत आहे ना, त्या विषयांमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांच्या थोडे 1-2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण थोडेसे ॲव्हरेज तरी मार्क्स आपल्याला पडले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण कॉम्पिटिशनमध्ये राहू आणि आपला स्कोर हा एवढा पाहिजे कुठल्या एक्झाममध्ये की आपण एक्झाम देऊन बाहेर आलो की आपल्याला परत पेपर चेक करायची गरज नाही पडली पाहिजे. नाहीतर पोरांचा प्रॉब्लेम असा आहे की ते आन्सर की घरी घेऊन येतात आणि रिझल्ट येईपर्यंत चेक करत राहतात आणि रिझल्ट आल्यानंतर मग तू कसं काय मेन्स पास होशील, 6 महिने तू आन्सर की चेक केली तर बाबा. त्यामुळे ज्या दिवशी एक्झाम होईल तिथं ते ठेवून द्या, दुसऱ्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करा. आणि आता असं काही नाही की एक्झाम समोर नाही आहे, तुम्ही फक्त MPSC कॉन्सन्ट्रेट करू नका, ह्या सगळ्या एक्झाम द्या. आणि त्याही पुढचं सांगतो, नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माणूस पासच नाही झाला समजा, आता असं म्हणू नका की तुम्ही झाले म्हणून तुम्ही असं म्हणताय का काय, पण जर चुकून झालेच नाही तर ते म्हणजे काय सगळं आयुष्य आहे का? माणूस मेला का लगेच MPSC पास नाही झाला तर जाग्यावर, का मरतो लगेच? अल्टरनेट काही करिअर करता येऊ शकतं आणि जो माणूस एवढा अभ्यास करतो त्याच्या डोक्यामध्ये भरपूर ताकद आलेली असते, तो काही करून चांगलं जीवन जगू शकतो. मी स्वतः जेव्हा UPSC पास झालो तोपर्यंत 6-7 सरकारी नोकऱ्या सोडून दिल्या होत्या आणि माझी पण परिस्थिती एवढी वाईट होती. 6 मे 2010ला माझं UPSCला सिलेक्शन झालंय. 4 मे 2010ला मी जी परीक्षा STI BSTIची कधीच प्रिलिम्स नापास नव्हतो झालो, ती प्रिलिम्स मी 4 मे 2010ला STIची नापास झालो होतो. 5 मे 2010ला मी तलाठी बीडचा फॉर्म भरला होता. म्हणजे माझी प्रायोरिटी काय होती की कुठेतरी आपल्या हातात काम असावं, कारण तेव्हा माझे अटेम्प्ट पण संपले होते आणि मी माज पण भरपूर केला होता. पण आज तुमच्याकडे परिस्थिती तशी नाही आहे. तुम्ही कृपा करून या ज्या अल्टरनेट्स एक्झाम आहे त्या सगळ्या अल्टरनेट एक्झामचे फॉर्म भरा. कुठल्याही एखाद्या छोट्या अपयशाने फ्रस्ट्रेट होऊ नका. आणि आता गावाला आपल्याला जो टाईम आहे त्या टायमाचं पहिल्यांदा तर सगळे 2 दिवस वावरात जाऊन कामाला बिलगा बाबांनो, म्हणजे जे गावात रिकामे उद्योग करायच्या सवया लागल्या ना त्या सवया बंद होतील आणि कष्टाचं मूल काय असतं, आपले आई वडील काय करून आपल्याला पैसे पाठवता याची जाणीव होईल. आणि लागू द्या ऊन, मेला उन्हानं तवर येऊन पडला तरी काय हरकत नाही, जाऊन झाडाखाली बसा पुन्हा कामाला बिलगा. म्हणजे तुम्हाला कळेल पैशाचं महत्त्व काय, आपल्या आईवडिलांच्या घामाच्या कष्टाच्या, आणि आपण तिथं काय दिवे लावतोय. कारण ट्रेंड असा झालाय की पुण्यात गेल्याशिवाय 1 लाखाचा क्लास लावल्याशिवाय तुम्ही UPSC पासच होत नाही, किंवा MPSC होत नाही, स्टाफ सिलेक्शन होत नाही, RRB होत नाही, बँकिंग होत नाही, कुठलीच पास होत नाही. पण खरोखर याची गरज असते का रे? मला नाही वाटत की याची खरोखर गरज असते. आणि एवढी गरज असते तर क्लासवाले स्वतःच झाले नसते का सगळे पास? ते कशाला दुकानं उघडून बसले तेवढे सगळे? आणि आपण जे 1 लाख रुपये तिथं भरतो ते आपल्या आईवडिलांनी इकडे काय झक मारून आणलेले असतात ते क्लासवाल्याला माहित नसतं, आपल्यालाच माहित असतं. जेव्हा UPSC MPSCचा रिझल्ट लागतो आणि आपण पेपरचे पूर्ण भरलेले पानं पाहतो, आमचे यशस्वी विद्यार्थी, हे यशस्वी विद्यार्थी सगळे बाहेर कुठेतरी अभ्यास करत असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे फोटो चोरून आणून लावलेले असतात. त्यातले 5% विद्यार्थी 100 पास झाले तर 5% कुठल्या तरी क्लासचे असतात. मग त्या 5% विद्यार्थ्यांकडे पाहून आपण आपलं शेत विकून आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून 1 लाख रुपये घालवावे का? आणि आपण एवढा बावट आहे का स्वतः? मला तर वाटत नाही ग्रॅज्युएट झालेला कोणताही मुलगा एवढा बावट असतो म्हणून. म्हणजे आपल्याला बेसिक म्हणजे गरज असेल तर मी म्हणत नाही बिलकुल लावू नका, पण फाउंडेशन कोर्स जो असेल तो फाउंडेशन कोर्स लावा. 10-12 हजार रुपयापर्यंत ठीक आहे, 15,000 पर्यंत ठीक आहे. पण तुम्ही जर तुमचं सगळ्या घराकडल्या जमिनी गहाण ठेवून 1-1.5 लाख रुपये लावायला लागले आणि त्याच्यामध्ये पार तुमच्या 12वी पासून पोरं होईपर्यंतचे पॅकेज जर ते द्यायला लागले तर म्हणजे किती आपली फसवणूक होते याचं थोडंसं भान ठेवा. आणि आपल्या आईवडिलांचे पैसे हे खूप कष्टाचे असतात मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या कष्टाची भान ठेवा.
आणि लईच जर एखाद्याला वाटत असेल मला काही येतच नाही, आता मी तुम्हाला खरंच सांगतो, सगळ्या सब्जेक्टचे ऑनलाईन UPSCचे सुद्धा बरं का, UPSCचे सुद्धा ऑनलाईन, सगळ्या सब्जेक्टचे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. कशाला मग पैसे घालतात मारायला? घ्या ना हा मोबाईल, फेसबुक गप्पा मारण्यापेक्षा, मेसेंजर गप्पा मारण्यापेक्षा डाउनलोड करा, 4 इकॉनॉमिक्सचे लेक्चर करा, हिस्ट्रीचे लेक्चर्स करा, चांगले टॉपर्स आहे त्यांचे लेक्चर डाउनलोड करा आणि ऐकत बसा संध्याकाळी कानात घालून कटाळा आल्यानंतर. तर त्याला काही प्रॉब्लेम आहे ऐकायला? म्हणजे कानाचा एखादा बाहेर असेल तर त्याला ठीक आहे बाबा, पण बाकीच्यांना तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल असं. त्यामुळे कृपया असे फालतू पैसे घालू नका. आणि त्याच्यासाठी पुण्यातच जायला पाहिजे, हेच करायला पाहिजे. मी तर कुठल्याही क्लासवाल्यांसाठी सुद्धा लेक्चर घेत नाही, मला त्यामुळे शिव्या पण देत असतील पण मला काही फरक पडत नाही, कारण मी ज्या ग्रामीण भागातून आलोय त्या ग्रामीण भागातल्या मुलांची फसवणूक नाही व्हायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये जातात तेव्हा बरेचसे मुलं विसरून जातात आपण कोणत्या परिस्थितीतून आलोय. तिथे गेल्यानंतर त्याचे ग्रुप होतात, ते डिस्कशन करायला लागतात. 1857च्या उठावाला कानपूरचं नेतृत्व कोणी केलं, झाशीची राणी कुठं होती, काय काय, हे सगळे धंदे सुरू होतात. 10 मिनिटांनंतर डिस्कशन कुठेतरी जाऊन बसलेलं असतं आणि मग आपल्या गप्पा चालू असतात. अरे काल आहे ना तिकडं जीवाला खा नावाचा आहे ना तो गाडा, तिथं तो आणि ती दोघं जण कोपऱ्यात गप्पा मारित होते. अरे बाबा तुझ्या आई बापा इकडे शेतात उन्हात काम करता, याचं भान ठेव ना तू. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मैत्रिणी घेऊन कोणीही पास होत नाही. तुम्हाला जर कोणी उदाहरण देत असेल ना की बाबा रे हे दोघं आधीच चांगले मित्र होते, तर बाबा तू गावाला जाऊन शेती कर, तू मेला तरी पास होणार नाही. म्हणजे माफ करा मला, पण मी हे वास्तव सांगतोय. म्हणजे ज्या गोष्टींनी आपण पास होणार नाही त्या गोष्टी कृपया करू नका, आपल्या घरच्यांना फसू नका. ग्रुप डिस्कशन वगैरे खरोखर तुम्ही सिन्सिअरली करणार असेल तर करा. दिवसाचे मस्तपैकी 3 भाग पाडा. सकाळी 6ला उठा, अर्धा तास योगा प्राणायाम करा, 6:30ला अभ्यासाला बसा, 10:30 वाजेपर्यंत अभ्यास करा किंवा 10 वाजेपर्यंत चहा प्यायचा ब्रेक घ्या. त्यानंतर ब्रेकनंतर पुन्हा अभ्यासाला बसा. 1 वाजता जेवण करा, 1:30 पावणे 2ला झोपा, 3ला उठा, त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसा. संध्याकाळी 8 8:30 पर्यंत अभ्यास करा डब्बा येईपर्यंत. आणि मग रात्री पुन्हा झोपताना काहीतरी रेकॉर्ड केला असेल ते ऐका, जुने झालेले क्वेश्चन पेपर बघा, बुद्धिमापन चाचणी सोडवा, गणित सोडवा आणि मग रात्री 11:30 पावणे 12ला झोपा. आणि याच्यामध्ये कृपा करून ह्या सगळ्या याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे हे सगळं बंद ठेवा. कारण जर तुम्ही अर्ध्या तासाला व्हॉट्सअप चेक केलं तर तुम्ही पास होणार नाही. म्हणजे जेव्हा फोन नव्हते, जेव्हा मोबाईल नव्हते, जेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, तेव्हाही आपले नातेवाईक मेले, घरचे मेले, लग्न बिग्न सगळं कळायचंच. कारण माझ्या वेळेस नव्हतं हे सगळं, तरी पण मला नातेवाईक कोण मेले, कोणाचे लग्न झाले हे सगळं कळालं. तसं तुमचंही कोणाचं काही झालं तर ते कळेलच, त्यात काहीच शंका नाही. त्यामुळे ह्या सगळं बंद ठेवा. अर्धा तास फक्त ते संध्याकाळी काय असेल तर अभ्यासाशी रिलेटेड तेवढंच बघा. अभ्यास सोडून दुसरं कृपा करून काही बघू नका. आणि कुठल्याही ग्रुपमध्ये यानं हे चॅट केलं, त्यानं ते चॅट केलं, ऑनलाईन जे बघायचं असेल ते डाउनलोड करा आणि मग बघा संध्याकाळी. ते पण संध्याकाळी झोपताना बघा. दिवसभरामध्ये सकाळी उठल्या उठल्या जे अवघड विषय, एखाद्याला इकॉनॉमिक्स अवघड जातोय तर तो वाचा, दुपारी थोडा सोपा विषय वाचा, त्यानंतर संध्याकाळी मॅथ्स असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, जुने क्वेश्चन पेपर असेल, या गोष्टी बघा. याच्यातनं काय होतं, आपला मेंदू थकलेला असतो. मग तेव्हा आपण जुने क्वेश्चन पेपर बघितले, मॅथ्स बघितलं, बुद्धिमापन चाचणी बघितली, तर त्यातनं मग आपल्याला ती प्रॅक्टिस पण होते जरा. आणि कुठली एक्झाम द्यायला घेताना त्याचा थोडासा सिलेबस बघून जा. कारण जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिलेबसच्या बाहेरचं काही येत नाही माझ्या माहितीप्रमाणे. उगाच कोणी काही सांगितलं म्हणून ते वाचत बसू नका. सिलेबसनं आणि प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरनं जाऊन अभ्यास करा. आणि दिवसाच्या या 4 भागांना स्ट्रिक्टली हे करा. नाही तर उठला गेला चहा प्यायला, मित्र आला, नातेवाईकाला, अर्धा तास गप्पा मारल्या आणि फोन सकाळी एकदा बघून घेतला, बंद केला का संध्याकाळी 10 10:30लाच ऑन करा. मध्ये काही ॲक्सिडेंट झाला, काही झालं तर तुम्हाला 100% कळणार आहे. आणि कुठल्या तरी महागड्या याच्यामध्ये करत बसू नका सगळं. तुम्ही जिथं असाल, किती दिवस अजून आपल्याला कोरोनामध्ये राहावं लागणार आहे हे माहीत नाही, जिथे असाल तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पुस्तकं तुम्ही घरी घेऊन गेले असाल, नसेल तर ऑनलाईन डाउनलोड करा आणि तिथून अभ्यास करत बसा. आणि त्याच्यातून ह्या ज्या अल्टरनेट एक्झाम आहेत त्याचा पर्याय वापरा. त्याच्यातून कुठंतरी सिलेक्शन झालं तर तुमचं जे मेन एम आहे ते मी सांगतच नाही, तुम्ही DC DYSP तहसीलदार होऊ नका, ते द्याच. पण ह्या ज्या सध्या अल्टरनेट एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्यांचा ऑलरेडी शेड्यूल आलेला आहे, त्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेट करा. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करताना बघतो, गाढव ज्याला म्हणता येईल ना, गाढव, असे गाढव सुद्धा या एक्झाम स्टाफ सिलेक्शनच्या पासून चांगल्या पदावर कामं करताय. इन्स्पेक्टर आहे, सिनियर असिस्टंट आहे, असे सगळे आहेत. आणि तिथं चांगलं स्टेटस आहे त्यांना. तिकडे प्रमोशनचे पण चॅनल चांगले आहेत. आणि तुम्ही झाले जर दुसरी एक्झाम MPSCची पास तरी जाईन द्या ना, तिथं देऊ नका असं कोण म्हणतंय. आणि त्याला असा वेगळा एफर्ट घ्यायची गरज नाही, एवढा अभ्यास करायची वेगळा गरज नाही. त्यामुळे घरी बसून टाइमपास करत बसण्यापेक्षा याच्यावर फोकस करा. आणि कदाचित जर या सगळ्या याच्यामध्ये काहीच झालं नाही तर लाईफमध्ये आपल्या लाईफपेक्षा काहीच किमतीचं नसतं. त्यामुळे आयुष्य आहे तर सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी MPSCमध्ये
यशस्वी नाही झाली तरी MPSC जो माणूस करतो ना, तो MPSC जरी यशस्वी नाही झाला ना, उरला सुरला, तो जीवनात अयशस्वी झालेला तुम्हाला कुणीच दिसायचा नाही. नाही तर तुम्ही बघा तुमच्या जुन्या मित्रांना विचारा, का रे बाबा हे 10 जण MPSC करायचे, त्यातले 6 जण पास झाले, ते 4 जण काय करताय. त्यातला प्रत्येक 4 चारीच्या 4 मुलं एकदम चांगल्या ठिकाणी काहीतरी त्यांचा चांगला व्यवसाय असेल, कुठंतरी चांगल्या पदावर काही ना काही ते चांगलं नक्कीच करत असतील. त्यामुळं हे सगळे अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आपण ठेवा आणि त्याच्यावर हे करा. आणि आत्ताचा हा जो टाइम आहे ना, तो टाइम प्रत्येक MPSC करणाऱ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये येतच असतो. आता तुमच्यातल्या काही मुलांना हे पडलं असेल की बाबा रे, आता मी इतक्या दिवस MPSCचा अभ्यास केलाय ना, आता लगेच कसं स्विच व्हायचं आणि यांना सांगायला काय लागतंय. निर्णय घ्यायला शिका. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेतलेला चांगला असतो. कारण निर्णय चुकला ना तर माणसाला कळतं पुढच्या वेळेस की हा माझा निर्णय चुकला होता. आणि निर्णय घ्यायला काय झालंय, आपण 25 वर्षाचे टोनगे झालो तरी आपल्याला निर्णय घ्यायची भीती वाटते. 50 वेळेस विचार करतो आपण. एक गोष्ट लक्षात घ्या, अकबर वयाच्या 14व्या वर्षी पानिपतची दुसरी लढाई जिंकला होता. म्हणजे तेव्हा जर अकबरानं निर्णय घेतला नसता, तो एवढा मोठा राजा म्हणून जगाला माहीत झाला नसता. आणि आपण वयाच्या 25शीत पोचलोय म्हणजे खूप मोठे टोनगो झालोय. तर आपल्याला निर्णय घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. निर्णय घ्या, ज्या याच्यातून आहे त्याच्यातून बाहेर निघा. चुकला असेल एखादा निर्णय तर चुकू द्या ना. संकट जर येत असेल तर घाबरू नका ना. आपण इंग्लिश पिक्चर जेव्हा बघतो, समोर हजाराचं सैन्य आलेलं असतं आणि इकडे 2च जण उभे असतात तलवार घेऊन, पण हे एवढे जोरात पळत जातात ना ओरडत, की त्यांना पाहिल्यानंतर ते 1000 घाबरतात. आता काय खरं नाही. म्हणजे संकटाला सुद्धा एवढ्या हिमतीनं तोंड द्या. संकट फक्त काय तुमच्यावरच आले अशातला भाग नाही, माझ्यावर सुद्धा संकट आलेत. संकट आणि आज तरी मी असेल, विश्वास नागरे पाटील सर असेल, आम्ही ग्रामीण भागात अवेअरनेस केल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या घरच्यांना माहिती की आपला पोरगा नक्की काय करतोय. आमच्या घरच्यांना हे सुद्धा माहित नव्हतं की आपला पोरगा नक्की काय करतोय ते. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये स्वतःला फक्त ही 3-4 महिन्याची फेज आहे, तेवढी जर टिकवली आणि मधल्या काळामध्ये अल्टरनेट हे केलं तर मला वाटत नाही की तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आपण स्वतःशी प्रामाणिक राहा. जगाला दाखवायला, घरच्यांना दाखवायला, नातेवाईकांना दाखवायला याच्यासाठी अभ्यास करू नका. सध्या दिवसभर काय वाचलं ना ते संध्याकाळी एकदा डोळे झाकून आठवून पहा. आठवलं नाही समजायचं आपण स्वतःला फसवलंय. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला फसवू शकतात पण स्वतःला फसवू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या हिशोबाने अभ्यास करायला सुरुवात करा. अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सध्या टाईप केले तरी चालेल. याच्यामध्ये काय होतं माहिती का, आपल्याला जेव्हा हे असं सगळं चालू असतं, असं एकदम निगेटिव्ह वातावरण असतं, तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं. मग ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये ना आपण जर काहीतरी रिडिंग केलं ना, म्हणजे मी काय रिडिंग करायचं ते सांगतो. मी कोल्हाट्याचं पूर वाचायचो, त्यानंतर उचल्या वाचायचो, त्यानंतर सारे पक्षी आठवणीचे, असे जे ग्रामीण भागातले मातीशी नाळ जोडलेले पुस्तक आहे ना, ते पुस्तक वाचायचो. पण अलीकडील काळात मी काय ट्रेंड माहिती का पोरांचा, काहीतरी फॉरेनचं, तो माणूस ज्याने फरारी विकली. अरे बाबा तुला काय घेणे फरारी, आपल्या घरामध्ये सायकल नाही, फेरारी का आलं विकायचे स्वप्न पाहतोय. म्हणजे मी अजून वाचलेलं नाही, मी एवढा स्टँडर्ड माणूस आज पण नाही फ्रँकली सांगायचं. कुणीतरी वाचतो द अल्केमिस्ट. अरे बाबा तू कशाला अल्केमिस्ट वाटतो, इकडं तुला ढेकळं फोडता येईल, तू चालला कशाला अल्केमिस्ट करायला. हे धंदे करूच नका. ज्यांची मातीशी नाळ जोडलेली आहे त्यांचं वाचा. म्हणजे ते कसे गेले, त्यांनी काय फेस केलं, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. आणि आपण ह्या प्रॉब्लेममधून गेलोय, ते पण माणसं हेच प्रॉब्लेममधून गेले आणि ते नंतर यशस्वी झाले. म्हणजे आपण पण एक दिवशी यशस्वी होणार आहे. आणि हे वाचलं ना की आपली मातीशी जी नाळ आहे ना, ती नाळ चांगली जोडलेली राहते आणि आपल्याला त्या माणसांमधून पण मातीचा वास येतो आणि आपण निगरगट्ट होतो डायरेक्ट झेंडूच्या फुलासारखी. आपल्याला गुलाब नाही व्हायचंय की जो एका दिवसात चुकेल. आपण ग्रामीण भागातले मुलं, हे लक्षात घ्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रामीण भागातला मुलगा काय करतो, मुंबई पुण्यातला मुलगा इंजिनियर होतो आणि सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये नाही तर US ला निघून जातो. आपण पोलीस आणि तलाठी पाहून कॉम्पिटेटिव्ह वळलोय, आपले ते लोक आदर्श आहेत. म्हणजे त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागातले आदर्श ठेवा. तुम्हाला कोणीतरी US मधनं सांगितलं की यू जस्ट गो थ्रू इट, द मॅन हू सोल्ड हिज फरारी. कशाला बाबा, पहिले 2 पानं वाचून आपल्याला काहीच कळत नाही, तरी पण आपण त्यांना सांगितलंय म्हणून काहीतरी वाच वाच वाच. तर हे धंदेच करू नका. त्यामुळे कृपया अशा गोष्टी वाचा की ज्याने आपलं हे होईल. आता माझे तर लेक्चर सगळ्यांनी वाचलेलेच आहे. म्हणजे लेक्चर ऐकले, मी गरुड जे पुस्तक लिहिले ते सगळ्यांनी वाचलं असेल. मला सध्या 10-12 दिवस मिळाले होते म्हणून मी आता परत काय झालं माहिती का, मी तुम्हाला वाटत असेल हा निबार एवढा झाला कसा किंवा एवढा डेंजर कसा काय झाला, एवढ्या संकटांना घाबरला का नाही. तर मी जेव्हा 90च्या दशकामध्ये 8वी 7वी 8वीला होतो ना, तेव्हा मी जेव्हा गावाकडे बघायचो ना, तेव्हा गावाकडे एकदम खूप काम करणारी माणसं असायची, उपेक्षित असायचे, म्हातारे असायचे, त्यांना जीवनात खूप सारे संकट यायचे, तरी पण त्यांची जीवनाकडनं काही तक्रार नसायची.
ते जीवनात येणाऱ्या कुठल्याही संकटावर एकदम सकारात्मक दृष्ट्या चालून जायचे आणि त्यामुळे त्यांची सकारात्मक दृष्टी पाहून मला जीवनाकडे येणाऱ्या कुठल्या संकटाकडे काही वाटलं नाही. आणि म्हणून मी सुद्धा आहे ना या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे पुस्तक जे माणसं आहे ते एक माणसं पुस्तकामध्ये लिहून काढले. त्याचा आता परवाच विश्वास नागरे पाटील सरांनी प्रकाशन केलंय गावकेसातील जित्राब नावानं आणि ते पुस्तकामध्ये ते माणसं मी लिहून काढले. तुम्हाला जमलं तर ते पण वाचा, कारण माझे लेक्चर्स तुम्ही ऐकले, गरुड झेप ऐकले, वाचलेलं आहे. त्या पुस्तकामधून आहे ना तुम्हाला हे सगळे वेगळे वेगळे गावाकडले माणसं भेटतील, ते कुठल्याच संकटाला का घाबरले नाही वगैरे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि त्याच्यावरून तुमच्याला हे होईल की बाबा आपल्याला जर ही माणसं एवढी संकट सोसून जर हे गेले नाही तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि ते सगळीकडे ऑनलाईन वगैरे पण अवेलेबल आहे. त्याची किंमत पण मी सगळे ग्रामीण भागातले असतात त्यामुळे 100 रुपये ठेवली. आता मी हे खरं तर जे MPSC कटाचे किरण आहे त्याला म्हटलं होतं मी हे सांगणार नाही, कारण मी काही जाहिरात करणारा माणूस नाहीये. पण किरण म्हणे सर पोरं गावाकडे त्यांना टाइमपासला काही नाहीये, त्यामुळे त्यांना काहीतरी वाचण्यासाठी सांगा, म्हणून मी फक्त हे सांगितलंय. तुम्हाला त्याला वाटलं तर वाचा, नाही तर वाचू नका. म्हणजे मी तुमच्यासाठी कायम अवेलेबलच आहे. म्हणजे पण सांगितलं फक्त, कोणाला जर वाटलं तर हे सगळे माणसं पाहिल्यामुळं आपल्याला एक संकटावर मात करण्याची क्षमता येते. त्या पुस्तकाचं नाव गावकुसातील जित्राब आहे आणि ते ऑनलाईन वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे. MPSC कट्टावर पण त्याचं काहीतरी मी टाकून देईल कुठे मिळतं काय वगैरे. ते घरपोच पण 100 रुपयात होतं. आता बऱ्याच मुलांना कॉम्पिटेटिव्ह करणाऱ्यांना 2 प्रॉब्लेम असतात, गणित येत नाही आणि इंग्रजी येत नाही. मला पण गणित येत नव्हतं, आजही येत नाही म्हणायला, पण मला गणित यायचं नाही. तर मी तुम्हाला गणित येत नसलं ना, तुम्हाला पोरं काय सांगतील माहिती आहे का, जे इंटेलेक्च्युअल इंजिनिअरिंगवाले, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड RS अग्रवाल हे वाच. अरे बाबा ते माकड खांबाव चढलं उतारलं त्याचा 5/18 आणि हे ते कोण झंझट घालतं, कळतच नाही आपल्याला ते. आणि त्यातल्या त्यात वरतून ते इंग्लिशमध्ये, दुसरी कॉपी हिंदीमध्ये. म्हणजे आधीच आपली इंग्लिशची बॉम्बा पण त्यातमध्ये हिंदीमध्ये. तर आपल्याला ग्लोबलायझेशनला काहीतरी जागतिकी काय म्हणतात हिंदीमध्ये ते मला आताही माहिती नाही. म्हणजे एवढं टेन्शन घेण्यापेक्षा मी तेव्हा माझा जे वापरलं बुद्धिमापन चाचणीसाठी पंढरीनाथ राणेचे 2 पुस्तकं होते. पंढरीनाथ राणेचं क्लुप्त्या आणि सूत्रे नावाचं एक पुस्तक होतं. त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी आणि मॅथ एकदम व्यवस्थित दिलेलं होतं. ते मी वाचलं. त्याच्यावर मी पार तलाट्यापासून UPSC पर्यंत सगळ्या एक्झाम पास झालो. म्हणजे एकदम परफेक्ट होतं ते पुस्तक. त्याशिवाय मी वाना दांडेकरचे एक छोटं माणसाचं डोकं असणारं पुस्तक आहे आणि एक मोठं आहे त्याच्यावर असे चौकोनी ठोकळे आहेत. तर हे 2 पुस्तकं मी चांगले केले होते. याच्याशिवाय मी मॅथ्स आणि बुद्धिमापन चाचणीला काहीच वाचलं नव्हतं आणि हे मला सगळं मिळालं याच्यामधून जे पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. बुद्धिमापन चाचणी मिळाली, मॅथ्स मिळालं आणि मी ते UPSC पर्यंत सोडवलंय. माझ्या बाजूचा IIT पवईचा MTech झालेला पोरगा आहे ना, जे मॅथ्स सोडवायला 2 मिनिटं लावायचा ना, ते मी असं पाहायचो आणि उत्तराकडून सोडवायचो. म्हणजे मला स्टेप्स वगैरे काहीच माहित नव्हत्या, पण उत्तर हे मला कन्फर्म माहित होतं. म्हणजे जी गोष्ट वाचाल ना त्याच्यात घुसा डायरेक्ट, येत नसेल तरी ते बरोबर येतं. आता राहिला प्रश्न इंग्लिशचा. तुम्ही जर कोणाला विचारलं इंग्लिशचं काय करायला पाहिजे ते लगेच सांगतील. इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन बाय पॉल अँड सुरी. वाचून पहा मित्रांनो, म्हणजे मी वाचलेलंच आहे, वाचून पहा त्याच्यातलं काय समजत आहे का. म्हणजे जर समजत असाल तर तुम्ही एक तर शिक्षकाचे पोरं असाल, नाही तर तुम्ही MA इंग्लिश केलेलं असाल. पण माझे जे ग्रामीण भागातले लहान भाऊ आहे किंवा बहिणी त्यांच्या ते डोक्यावरून जातं, त्यामुळे माझ्या डोक्यावरून जायचं. मी काय फंडा केला होता, 7वी 8वी 9वी 10वी ग्रामरचं एक BS काळेचं प्रगती प्रकाशनचं पुस्तक होतं. ते पुस्तक घेतलं आणि त्याच्यातून पहिल्यांदा मराठीतून इंग्लिश दिलेलं होतं. त्याच्यामध्ये सो दॅट कसं वापरायचं, नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं, डिग्री कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यातून शिकलो. आणि नंतर मग पुढची स्टेज म्हणून मी त्या पाल्यान सुरीतले उदाहरणं सोडव वगैरे वगैरे, 1 वर्ड सबस्टिट्यूशन कर, फ्रेजेस कर, डायरेक्ट इनडायरेक्ट कर, हे त्यातनं सोडवलं. अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघा. म्हणजे मला वाटतं हे जर बघितलं तर त्यातनं तुम्हाला थोडासा फायदा होईल. त्याशिवाय बाकी जर कोणी सांगितलं की इंडियन इकॉनॉमी बाबा तो एवढा दत्ता सुंदरामचा ठोकळा घ्या, कमीत कमी पुस्तकं घ्या आणि त्यांच्या जास्त रिव्हिजन करा. पुस्तकं कमी वाचा, त्याच्या रिव्हिजन जास्त करा. आणि जर एखादी गोष्ट नाही समजली ना, नेटवर टाका, यूट्यूबवर सगळे लेक्चर्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच्यातनं ऐका. संध्याकाळचा जो टाईम आहे ना, रात्री 9 नंतर जेवले ना, जुने क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरचे 8-10 वर्षाचे सगळे चालत बसायचे. 1 सिलेबस पाहणे, 2 गणित सोडवणे, 3 बुद्धिमापन सोडवणे, 4 आणि करंट अफेअर्स वाचणे, 5. आणि झोपताना रेकॉर्ड केलेलं जे असेल ते वायरी याच्या कानात घालायच्या आणि झोपला तरी पण ऐकत राहायचं. एवढा फंडा वापरा, मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. आणि अजून एकदा सांगतो, उद्या परवा 2 दिवस रानात जाऊन पहा, थोडंसं काम करा, घामाचा धारा निघाल्या ना की तुम्हाला बरोबर अभ्यासाला डोकं जागे होईल. आणि ही फेज जी आहे ना कोरोनाची वगैरे, ते 2-3 महिन्यामध्ये निघून जाईल.
अक्षय येडेने प्रश्न विचारला की हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. मी स्वतः इंग्लिशमधून UPSCचा इंटरव्ह्यू दिला आहे. इंग्लिश बोलण्याचे 2 टाईप्स असतात. जो इंग्लिश मिडियममध्ये शिकतो तो पोरगा म्हणतो येस आय वॉज देअर अँड ॲक्च्युली वगैरे, आणि आपण जो मराठी पोरगा असतो मराठी मिडियमचा तो म्हणतो येस सर आय वॉज देअर इन द विलेज ॲट दॅट टाईम. हा आपला इंग्लिशचा टोन असतो. पण कुठल्याही मुलाखतीमध्ये UPSC असेल किंवा कुठलीही, समोरच्या माणसाला तुमचं फक्त मन समजून घ्यायचं असतं, तुमचे विचार समजून घ्यायचे असतात. तुम्ही एक्झामची मेन्स प्रिलिम्स पास होऊन तिथं जातात म्हणजे तुमची इंग्लिश किती भारी आहे हे ते चेक करत नाही. त्यांना माहीत असतं की पोराला नॉलेज आहे, फक्त तुमचे विचार कसे ते त्या पॅनलला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळं त्या पॅनलच्या मनाला तुम्ही बोलले ना ते खूप हेल्पिंग असतात, ते तुम्हाला हेल्प करतात तुम्हाला शब्द नाही सुचले तर. आणि मी 2 इंटरव्ह्यू दिले UPSCचे इंग्लिशचे. मला बरेच लोक सांगायचे हिंदू वाच. आता तो 200 ग्रॅमचा हिंदू त्याच्यामधलं काही वाचलं ना मला डोकं जड पडायचं डायरेक्ट. मी कधीच वाचलं नाही, माफ करा. म्हणजे जे इंटेलेक्च्युअल लोकांचे तुम्ही लेक्चर ऐकले असेल त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला हिंदू वाचले, पण मी कधीही वाचलेला नाही आजपर्यंत. म्हणजे मी वाचायचो इंडियन एक्सप्रेस वगैरे, ते विकांटा आला का, नाही तर त्या हिंदूमधले सगळे क्रॉनिकलमध्ये वगैरे लेख आलेले असायचे. त्यामुळे त्याच्यातून माझं इंग्लिश बऱ्यापैकी होऊन गेलं होतं. आणि एवढं खरोखर फ्लुएंट लागत नाही. इंग्रजीची भीती डोक्यातून काढून टाका. ते इंग्लिश पिक्चरचा किस्सा सांगितला ना पोरांनो, तसं धावून जायचं, काही फरक नाही पडत. आणि आपण मरत नसतोय, आपण ग्रामीण भागातले हिरो हे लक्षात घ्या. शहरातले पोरं हुशार असतात, पण तो कधीपर्यंत, जोपर्यंत आपण स्पर्धेत सहभागी नाही होत तोपर्यंत. आपण एवढे निभार असतो ना आपल्याला नाश्ता लागत नाही. आपण हॉस्टेलला असलो ना आपल्याला किती डेकणं चावते आपल्याला ते चावतीच नाही. पण शहरातल्या पोराला सकाळी नाश्ता लागतो, त्याला चहा लागतो, त्याला AC शिवाय झोप येत नाही. आपण एकदम म्हणजे एकदम निभार असतो, झेंडू सारखे, कुठेही न्या कुठेही टाका कसे आपटा, आपल्याला काहीच फरक नाही पडत. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. आता अक्षय चव्हाणने प्रश्न विचारला UPSCच्या ट्रेनिंगबद्दल सांगा. UPSCचं ट्रेनिंग पहिलं 3 वर्ष मसुरीला असतं, त्यानंतरच त्या सर्व्हिसनुसार तुमचं रिस्पेक्टिव्ह अकॅडमी असतात. हैदराबाद असेल, मसुरी असेल, नागपूर असेल, शिमला असेल, असं असतं. त्यानंतर फॉरेन अटॅचमेंट असते आणि फॉरेन अटॅचमेंट नंतर तुम्हाला प्रोफेशनल म्हणून फील्डवर पाठवतात. पण हा आता विचार करूच नका ट्रेनिंगचा, नाही तर आताच कोट घालून फिरायला सुरुवात करशाला आयत झाल्यासारखं. पहिल्यांदा प्रिलिम पास व्हायचं पहा, नंतर मेन्स पास व्हायचं पहा. आलं का लक्षात? UPSCला मराठी मीडियम कृपा करून कमी लोकांनी घ्या. कारण काय होतं माहिती का, मराठी मीडियम घेतलं ना त्याचाही मागचं लॉजिक सांगतो. पेपर UPSCचा जो चेक केला जातो ना तो 3 माणसं चेक करतात आणि त्याच्यातून ॲव्हरेज काढतात मार्कांचं. मराठी माणूस हा एकमेकाचे पाय मागं ओढणारा असतो. मराठीतून पेपर लिहिला ना तो मराठी माणसाला चेक करायला जाईल आणि तो एकदम कन्झर्वेटिव्ह पेपर चेक करेल. साधारणतः मराठी मीडियम महाराष्ट्रातून 1000 पोरं मेन्सला असेल ना तर 100 पोरं घेतात किंवा 50 एक. त्यामुळे त्याला काही काम नसतं, तो बसतो आरामात चेक करीत. इंग्लिश मिडियमचा जर पेपर लिहिला ना, UPचा पोराचा पेपर असतो, तामिळनाडूचा असतो, आंध्राचा असतो, त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली विंध्या रेंजेस क्रॉस केला ना खालच्या पोरांचं इंग्रजी चांगलं असतं. त्यामुळे आपला पेपर त्यात बरा वाटतो आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला चांगले मार्क्स पडतात. त्यामुळे आपण इंग्लिशमधून लवकर पास होतो. त्यामुळे मराठी मीडियमला कृपा करून पसंती देऊ नका. कोणाला जर इंग्रजी येतच नसेल तर आपण जे मराठीत वाचतो पुस्तकं हिस्ट्री बिस्ट्रीचे ते वाचा, आणि त्यानंतर हिंदीतून हिस्ट्री वाचा, इंग्लिशमधून लिहायचा प्रयत्न करा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिशमधून वाचा, इकॉनॉमिक्स इंग्लिशमधून वाचा, पॉलिटी इंग्लिशमधून वाचा, हिस्ट्री हिंदीतून वाचा, मराठीतून वाचा. त्यानं ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि एवढं जर तुम्ही 2 महिन्यात केलं ना, तुम्ही स्टाफ सिलेक्शन, RRB, बँकिंग या सगळ्या एक्झाम तोडून टाकशाल. आणि तुम्हाला हा कोणताच क्लासवाला सांगणार नाही महाराष्ट्रातला की हे एक्झाम द्या, कारण ते शिकवत नाही, त्यांचे धंदे बसतील ना रे. त्यामुळे तुम्ही आपल्याली काळाची गरज काय आहे, आपल्याला आज स्वतः पायावर उभं राहणं गरजेचं आहे पहिल्यांदा. आलं का लक्षात? त्यामुळे आज आपल्या हातामध्ये कसं काय राहील आणि ते आपल्याला कसं हे करता येईल त्याच्यावर हे करा. आणि जेव्हा संध्याकाळी झोपाल ना तेव्हा कृपा करून अभ्यास करताना काही लोकांचा फंडा असतो की आता नोट्स काढायच्या. नोट्स काढतात म्हणजे ते काय करतात, पुस्तकं लिहून काढतात. तर कृपया ते करू नका. अभ्यासाला स्वतःचे पुस्तकं घ्या. पुस्तक घेतल्यानंतर डोकं जागेवर राहण्यासाठी हातात पेन ठेवा आणि ते थोडंसं वाचताना अंडरलाईन करा, थोडंसं गोल करा, नंतर हायलायटरनं करा. काही महत्त्वाचे शब्द असेल तर ते कोपऱ्यात लिहून घ्या. सेकंड रिव्हिजनला, थर्ड रिव्हिजनला त्याला स्टार करा. म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचतो ते नंतर फ्लिप केलं ना तरी पण आपल्याला आठवतं. आणि जेव्हा आपल्यासमोर क्वेश्चन येईल ना तेव्हा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आला का बरोबर तो आठवतो, आपल्या पुस्तकात हे इथं आहे म्हणून. त्यामुळे अशा प्रकारे रिव्हिजन करा. मला वाटत नाही की एवढं सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. अशा पद्धतीनं अभ्यास करा. ही फक्त 2-3 महिन्याची फेज आहे. ही फेज पण निघून जाईल. आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, चांगले वाईट विचार येत असतात, चांगली वाईट वेळ येत असते, ती सगळ्यांवर येते. आणि मी तुम्हाला सांगतो शेतात जाऊन काम करा. आता मी पण या आठवडाभर सुट्टीवर आलेलो आहे. मी पण सकाळी 7:30 वाजता शेतात गेलो होतो रानामध्ये, 2:15 वाजता रानातून आलोय आणि नंतर थोडा वेळ झोपायचा प्रयत्न केला, झोप नाही आली आणि येऊन तुमच्या समोर लेक्चर देतोय. जोपर्यंत आपला घाम गळत नाही तोपर्यंत आपल्याला कष्टाची किंमत कळत नाही. त्यामुळे पहिल्यांदा 2 दिवस जाऊन घाम गाळा आणि नंतर अभ्यासाला बसा.
म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आपले आईवडील काय करून हे करतात. आणि कृपा करून मैत्रिणी, फ्रेंड्स वगैरे यांच्या नादी लागू नका. ते करून तुम्हाला एक्झाम पास होता येणार नाही. दुसरा कोणतरी प्रश्न विचारला, UPSCचा पेपर इंग्रजीत सोडवा. पेपर इंग्रजीत सोडवा त्याच्यात, कारण पेपर हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असतो, त्यामुळे इंग्रजीमध्ये सोडवला तर बेटर राहील. ऑप्शनल सब्जेक्टबद्दल सांगा. ऑप्शनलचं असं आहे, ऑप्शनल जे आहे ना ते ट्रेंड्स असतात ऑप्शनलचे. आमच्या वेळेस 2 ऑप्शनल असायचे, आता एकच ऑप्शनल आहे. तेव्हा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स चालायचे. आजकाल सोशॉलॉजी चांगला चालतो UPSCला, अँथ्रोपॉलॉजी चांगला चालतो. माझ्या वेळेस पाली पण चांगला चालायचा, म्हणून मी पाली घेतला होता. तर हे ऑप्शनल घ्या. ऑप्शनल निवडताना त्या ऑप्शनलचं थोडंसं वाचून बघा. ऑप्शनल निवडताना म्हणजे ऑप्शनलशी आपल्याला लग्न नाही करायचे. मग मी हिस्ट्री घेतला आणि मी लई दिवसापासून हिस्ट्री करतोय ना, आता मी 4 ऑप्शनल बदलली UPSCच्या मेन्सला. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पाली, लिटरेचर. ब्यायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आपल्याला ऑप्शनलच्या घरी राहायला जायचं नाही. थोडासा वाचायचा, मार्केटचा ट्रेंड पाहायचा, कोणत्या सब्जेक्टचा चांगले मार्क्स येत आहे ते पाहायचं. सध्या अँथ्रोपॉलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि सोशिओलॉजीला चांगले मार्क्स येतात, त्यातला एखादा ऑप्शनल घ्यायचा आणि नोट्स मागवायच्या क्लासेसच्या. दिल्लीच्या एखाद्या चांगल्या क्लासच्या मागवा, यूट्यूबवरून डाउनलोड करा, ते लेक्चर पहा, त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, त्याचा थोडासा सिलेबस बघा आणि त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस का करा सांगतो माहिती आहे का? आपण जर घरी रोज ॲन्सर रायटिंगची थोडीफार प्रॅक्टिस केली ना, आपल्यासमोर कुठलाही प्रश्न आला ना, तर आपल्या डोक्यामध्ये ॲन्सर लिहिण्याचे स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. UPSC मेन्स काय MCQज नाही MPSC सारखी. त्यामुळे ते जर केलं तर थोडेसे स्ट्रक्चर तयार केले, समोर प्रश्न आला ना तर आपण असा ओबडधोबड नाही लिहित, त्याचं ॲन्सर स्ट्रक्चरमध्ये लिहिलं जातं. त्यामुळे थोडेसे ॲन्सरचे स्ट्रक्चर करून ठेवत चला. हिस्ट्री असेल त्याचे करा, अँथ्रोपॉलॉजी असेल, तुमचा जो कुठला ऑप्शन असेल त्याचे करा. जनरल स्टडीजचे पण तयार करून ठेवा. आणि एसे लिहिताना UPSCचा एसे जर कोणाला तयारी करायची असेल तर योजना आणि कुरुक्षेत्र नावाचे जे ऑगस्ट आणि जानेवारी महिन्याचे मासिक येतात ते चांगले वाचत चला. त्यातल्याच एखाद्या सब्जेक्टवर एसे असतो UPSCला आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. SSCची CPO, सेंट्रल CPO म्हणजे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन आहे, काय माहिती मला, कंबाईन असेल ती मला वाटतं. तर SSCची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये 4 असतात मला वाटतं प्रिलिम्सला. 200 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात. इंग्लिश, मॅथ्स, बुद्धिमापन चाचणी, जनरल स्टडीज. आणि त्याला पास व्हायला खूप जास्त मेरिट लागत नाही. स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामचं कुठलंही उपकार प्रकाशनचं वगैरे कुठलंही एखादं पुस्तक आणलं, तुम्हाला बुद्धिमापन चाचणी येते, तुम्हाला गणित येते, तुम्हाला इंग्लिश येतं, फक्त तिथं तुम्हाला मेडिवल इंडियाचा हिस्ट्री थोडासा करायला लागेल, तेवढं करून घ्या आणि तो 7-8-10 दिवसामध्ये होऊन जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या हिशोबानं प्लॅनिंग करा, चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करा, स्वतःवर भरोसा ठेवा. आपले आईवडील कुठल्या याच्यानं आपल्याला पैसे पाठवतात त्याची जाणीव ठेवा. कृपया कुठल्याही मैत्रिणींच्या नादी लागू नका. पोरी असेल तर मित्रांच्या नादी लागू नका, कारण हे मित्र मैत्रिणी तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर असतात, मेन्स नापास झाल्यावर तुम्हाला लगेच थर्ड मारतात, मेन्स पास झाल्यावर असतात, इंटरव्ह्यूत नापास झाल्यानंतर थर्ड मारतात. त्यामुळे आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर जे असतील त्यांच्याकडे बघा. UPSCमध्ये लॉला पोस्ट असतात का, तर मला वाटतं UPSCच्या त्याच्यावर आता जे शेड्यूल आलं त्याच्यामध्ये जाऊन बघायला लागेल. पण जर लॉ केलेला असेल आणि एक्सपिरियन्स जर असेल तर असिस्टंट लिगल ऑफिसर म्हणून एक एक्झाम असते, त्याच्यामधून पोस्ट निघतात. मी आता जस्ट एन्फोर्समेंट डायरेक्टरेटमध्ये होतो 1 वर्षभर EDमध्ये, तर तिथं ती पोस्ट असते EDची, ALOची. आणि UPSCच्या पण माझ्या माहितीप्रमाणे 51 पोस्ट निघतात साधारणतः 2 वर्षातून वगैरे. सिटीमधल्या पोरांबद्दल निगेटिव्ह नाही सांगत आहे मित्रांनो, पण त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या याच्याकडे त्यांचा ओढा नसतो. ग्रामीण भागामध्ये आम्हाला दररोज तलाठी दिसतो, आम्हाला पोलीस दिसतो, त्यामुळे आम्हाला त्यांचं अट्रॅक्शन असतं. तर त्यामुळे आम्ही त्याकडे जास्त होतो. सिटीकडले मुलं इंजिनिअरिंग, मेडिकल करतात आणि लवकर कामाला लागतात, त्यांना इन्स्टंट मनी लागत असतो. वरतून काहीतरी कॉईन टाकला का खालून कॉपी निघते, तसं त्यांच्याकडे ते असतं. त्यामुळे कृपया त्यांनी कोणी वाईट वाटून घेऊ नका. मला कोणालाही दुखवण्याचा हे नाही आहे. मला वाटतं साधारणतः 7:10 झालेले आहे, 1 तास झाला आहे. तर एवढ्या याच्यातून 2-3 महिने तरुण राहा, सांगितलेल्या गोष्टी करा. गरज पडली तर हे मोटिवेशनल 2-4 पुस्तकं वाचून काढा. त्यात माझं पण एक आहे आता, गावकुसातील चित्राप, ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ते वाचा. घरपोच पण तुम्हाला 100 रुपयात मिळेल, त्याच्यावर ट्राय करा. आणि कोल्हाट्याचं पोर वाचा, ते पण एकदम संघर्षातलं पुस्तक आहे. त्यानंतर उचल्या वाचा, म्हणजे आपल्या गावकुसातील मातीचा वास येणारे पुस्तकं वाचा आणि चांगला अभ्यास करा, स्वतःला फसवू नका. आणि बोलताना जर माझं काही चुकलं असेल तर तुमचा मोठा भाऊ समजून मला माफ करा. आणि याही शिवाय जर कोणाला काही क्वेरीज असतील तर माझा मेल ID bharatandaळे@gmail.com, त्याच्यावर मला संपर्क साधा. आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे, तुमचा मोठा भाऊ म्हणून मला समजून घ्या. चुकला असेल तर माफ करा. जय हिंद.